रजनी, बाबांचा फोन आला होता. 2-4 दिवसात येतो म्हणत आहेत. असं का? आईसोबत येत आहेत का? हो, दोघेही जण येऊन राहिले. पहा ना, तेव्हा आपण तिकडे गेला तेव्हा बोलवलं तर नाही आले. म्हणलं पोरीची 8 दिवसाची शाळा गेली. अरे तर तेव्हा तिकडे त्यांचं काम चालू होता ना. आणि आता काम चालू नाही आहे का? आता तेवढा काही विचारलो नाही मी. कशाला विचारू? काम चालू आहे की नाही आहे. हो, तुमच्याही म्हणणं बरोबर आहे म्हणा. किती लोक म्हणतात मला, तुझे सासू सासरे तिकडे बाहेर काहून राहतात, गावी काहून नाही येत. मलाही म्हणतात, तू आपल्या आई वडिलांना पोसू नाही शकत का, असे तसे. त्यांना या म्हणा, आता ऐकत नाही. तिकडे येऊन कोणते कामं करू म्हणतात, तिकडे नेहमी कामं राहतात म्हणतात. सिटीला सांगेन तर सिटी तर बाबा खुशच होऊन जाईल. असं सांगितलं नाही का नेमका कोणत्या दिवशी येणार आहेत म्हणून? नाही, तसे काही म्हणाले नाही, पण येतो म्हणाले 3-4 दिवसात. आता माहित नाही कधी येतात तर. असं का? अरे रजनी, मी येते सरपंच भाऊच्या घरून. काहून? आता त्यांच्या घरी कशाला चालले? अरे फोन केला होता त्यांनी, घराकडे येशील म्हणून. कशासाठी बोलावला तर जाऊन पाहतो. ठीक आहे ना, जा ना. तर आज तुमचं काम सुरू नाही आहे का? कामावर जायचं नाही आहे? नाही, आता 2-3 दिवस काम सुरू नाही आहे, बंदच आहे. असं का? हो नाही, 15 ऑगस्टची मीटिंग काही झाली नाही ना तुमची ग्रामपंचायतची? 15 ऑगस्टची कशाची मीटिंग होईल? आता 21 नाही तर 22 तारखेला राहते ना, दर महिन्याला. असं का? अशी खास मीटिंग नाही होत का आता 15 ऑगस्टची? नाही, तशी वगैरे काही होत नाही. येतो रजनी मग. हो जा बाबा, आता कशासाठी बोलवला तर? ह्या पोरीला आवाज दिली तर उठली नाही. झोपूनच आहे. आवाज देते नाही तर बोंबलेल, मम्मी उठवली नाही म्हणून. ए झोपराबाई, किती वेळ झोपशील? आता उठून आली तरी जांभया देऊन राहिली. का मम्मी? लवकर उठवली नाही, तुला सांगितली होती ना शाळेत जायचं आहे म्हणून. हो तर दुपारची राहते ना शाळा. नाही ना मम्मी, लवकर यायला सांगितलं आहे शाळेमध्ये 8 वाजे. पागल आहे का बाबा पोरगी? आजचा दिवस कोणता आहे? मंगळवार आहे ना. आज कशाला 8 वाजे बोलवतील तुला? हो ना मम्मी, लवकर बोलवलं होतं शाळेमध्ये, सकाळची आहे शाळा. काय आता मग असं सांगता नाही आलं का तुला सकाळची शाळा आहे म्हणून? तुम्ही लवकर उठवली असती. 8 वाजे जायचं आहे म्हणते ना, आता तर 7च वाजले होते. तरी लवकर कर ना, ब्रश वगैरे कर, लवकर आंघोळगी कर आणि जा. तू अशीच करते मम्मी, तुला लवकर उठवशील म्हणतो तर उठवतच नाही. अरे बापा, उठवली तुला, तूच नाही उठत. 2-3 वेळा आवाज दिली, उठतच नाही. ह्या कडाची त्या कडाला, ह्या कडाची त्या कडाला जाते. माहित नाही मम्मी, मला झोपूशच वाटते. आता जास्त गोष्ट नको सांगू, जा ना, ब्रश कर ना लवकर. मम्मी, झाडू सांगितलं आहे सरांनी. झाडू देशील एक चांगला झाडायसाठी? झाडू देऊ मी? कुठला झाडू देऊ मम्मी? कुठला म्हणजे घरचा झाडू दे ना. सरांनी सांगितलं आहेत ना, दरवर्षी नेते 15 ऑगस्टला की झाडू पाहिजे, आणि 26 जानेवारी आला की झाडू पाहिजे, आणि नेते तर मग वापस आणत नाही. का मम्मी तू पण ते झाडू का वापस आणावं लागते का? अरे बापा, जंगलामध्ये जावं लागते ना काटा झाडणे आणायसाठी. तुमच्या शाळेतल्या मास्तरांनीच तर मस्त 5-6 झाडू आणायला पाहिजे ना विकत घेऊन. का मम्मी तू पण दे ना, चांगली झाडझूड करायची आहे मम्मी. शाळा आम्हाला चकाचक करा, चकाचक शाळा. घरी तर हातभर झाडू लावत नाही. मम्मी देशील ना झाडू? तुला एकटीलाच सांगितलं आहेत का झाडू आणायला? मम्मी, पुष्कळ जणांना सांगितलं आहे झाडू आणायला, कोणाला पावडा आणायला सांगितलं आहे. देते जा, ब्रश वगैरे कर आणि पटकन आंघोळ कर. आणि ते शाळेचे कपडे घालून नको जाशी ना, कपडे धुवा लागतील ना. अरे मम्मी, आज नाही धुवायचे आहेत ना, आज शाळेचेच कपडे घालून जायचे आहेत. उद्या मग 14 तारीख आहे ना, उद्या धुशील. काही पाण्या पावसाचा सांगता येते का? वाढल्या पाहिजेत ना. मम्मी, आज तर सकाळची शाळा आहे, मग येईन ना मी 11 वाजे, मग नंतर धुशील. आणि मम्मी, मोचे वगैरे धुवून ठेवशील चांगले? हो, मोचे वगैरे धुवून ठेवतो, पण तू शाळेतून आल्यावर आपले जुते वगैरे धु. मी जुते वगैरे धुणार नाही. का मम्मी, धुवून देशील ना? नाही, मी कपडे धुवून देईन, मोचे धुवून देईन, ते जुते तू साफ करशील. शाळेतले तर काम करायसाठी समोर होते, आणि घरी एक काम नाही ऐकत. मम्मी, मी माझ्या वर्गाची कॅप्टन आहो ना, मग मी नाही करीन तर मग कोण करतील? सर आमचे ना मला सांगतात. हो बाई, कॅप्टन बाई. ठीक आहे, मग कॅप्टन बाई उशीर होईल ना शाळेत जायसाठी, लवकर कर ना. हो मम्मी, हो लवकर करते मी, ब्रश, आंघोळ. चल बापा, हिच्यासाठी आधी झाडू काढून देतो, नाही तर हे एक काम नाही करू देणार मला.
दे ना मम्मी पावडा दे ना मम्मी, सरांनी सांगितलं ना मम्मी. नाही म्हटलं ना, पाया बियावर लागला तर उपाद. मम्मी माझं नाव घेऊन सरांनी म्हटलं पांडू तू पावडा आणशील म्हणून ना, तू देत नाही आहे. तर मोठ्या मुलांना सांगायला पाहिजे ना पावडे बिवडे आणायला. काही सांगते आता तुझ्या शाळेमध्ये विचारायला. झाडू वगैरे ने, झाडू लावशील, पण तो पावडा बिवडा नेऊ नको. का मम्मी मी का लहान आहो का? दुसऱ्या वर्गामध्ये आहो तरी. हो बापा, दुसऱ्या वर्गामध्ये आहे, खूप मोठा होऊन गेला पोरगा. दे ना मम्मी. नाही म्हटली ना, ऐकायला नाही येत का तुला? झाडू गिडू ने, पावडा बिवडा काही न्यायचा नाही. जा मी नाही, मग पावडाच सांगितला, मी पावडाच नेतो. येऊ का आता एक कानाखाली? कानाखाली देईन की नाही तेव्हा समजेल तुला. तेव्हा पाहिला तेव्हा कसं तर जिद्दच करत राहते. खूप हट्टी झालाय नाही तो. काय झालं कावेरी, कशाला रागवते पोरावर? अहो बघा ना याला, या पांडूला ऐकतच नाही आहे अजिबात. पावडाच पाहिजे म्हणते, शाळेत पावडाच न्यायचा आहे म्हणते. शाळेमध्ये पावडा कशासाठी? हो ते परवाच्या 15 ऑगस्ट आहे ना, ते साफसूफ करत असतील काही डुफे डाफे. ते हाताने नाही निघत त्यांना, मग पावड्याने तासतात नाही का, त्याच्यासाठी सांगितलं असतील सरांनी याला पावडा. त्याचे सरही कसे एवढ्याशा पोराला ते पावडा आणायला सांगितलं. हा पांडू काही सांगते, पावडा आणायला सांगतो त्याचे सर. सांगितलं ना पप्पाजी, पांडू पावडा आणशीन असे बोलले. कधी बोलले? वर्गात बोलले का? नाही पप्पाजी, सुट्टी होते ना तर आम्ही रांगेमध्ये लागतो तेव्हा बोलले. मग झालं. पांडू तू एकटाच आहे का पांडू नावाचा? नाही पप्पाजी, एक टोलीवरचा आहे 4थ्या वर्गामध्ये. तर मग त्याला सांगितलं असतील, तर तू म्हणते की मला सांगितलं म्हणून. असा होऊ शकते. याला म्हणत आहे मी, झाडू बिडू धरून जा, पावडा घेऊन जाऊ नको, फालतू पाया बियावर लागला जातानी आली उपात. तर हा आहे की ऐकतच नाही, आपलाच लावते. ए पांडू, तुझी मम्मी बरोबर म्हणत आहे, झाडू धरून जा, पावडा गिवडा धरून जाऊ नको. ठीक आहे पप्पाजी, दे मम्मी झाडू दे मग. हा देवदास काका कुठे चालला? देवदास काका, देवदास काका. अहो तुम्ही कुठे चालले तिकडे? अरे येतो देवदास काका सोबत काम आहे थोडासा, येतो. दे ना तर मम्मी, शाळेत जायला वेळ होते ना, दे ना लवकर. चल देते. काय म्हणता भाऊ, फोन करून बोलवलं ना? हो सांगतो ना, सांगतो. देवदासलाही बोलवला हो, येऊ द्या मग सांगतो. मला तर वाटलं आता सकाळी सकाळी बोलावला तर काही नाश्ता बिस्ताचा प्रोग्राम असेल म्हटलं तुमच्या इथं. एवढीशी गोष्ट रमेश? आहे ना, नाश्ता पण आहे. का नाश्ता आहे म्हणता? इकडे बाहेरच उभे आहात आणि नाश्ता आहे म्हणून सांगता. नाश्त्याची काय मोठी गोष्ट आहे का? चला चला आता नाश्ता बनवायला लावतो. नाही मजाक करत आहो. चहा घ्या, सगळं झाला. आता येतो म्हणत होतो वावराकडून थोडासा, तर तेवढ्यातच शांताराम भाऊ आले. हो मीच सांगितलं शांताराम भाऊला, म्हणलं रमेशला थोडासा आवाज देऊन द्याल. आणि काऊन रे रमेश, तुझा फोन बंद होता ना? फोन लावलो तर लागलंच नाही. ते चार्जिंग उतरली असेल तर स्विच ऑफ झाला होता, लक्षच नाही चार्जिंग नाही आहे म्हणून. मग हे शांताराम भाऊ आले तेव्हा मोबाईल पाहायला बसलो होतो, बापा स्विच ऑफ झाला आहे. अरे बापा रमेश, लक्ष कोणाकडे राहते तुझ्या? मोबाईल गिबाईल बरोबर चार्जिंग गिर्जिंगवर लावून ठेवावा. आता हे गुड्डी मोबाईल पकडते, लावते ते बरोबर चार्जिंगवर, आता विसरली असेल लावायला. कशाची मीटिंग आहे बाबा? मीटिंग बिटिंग सुरू होऊन गेली तुमची तर? अरे बापा मीटिंग गिटिंग काही आहे नाही, थोडासा सांगणे आहे म्हणून बोलवलं. बापा आता फोन कोणाला लावून राहिले हे? हर घर तिरंगा अभियान तिरंगे की शान में एक यूनिक फेस्टिवल बन चुका है और एक बार फिर देश हर घर तिरंगा अभियान के साथ आजादी का उत्सव हर्षोल्लास के साथ मनाने जा रहा है। तो चलिए इस 9 से 15 अगस्त हम सब हर घर तिरंगा अभियान में उत्साह और उमंग के साथ जुड़े और इस अभियान में होने वाली तिरंगा यात्राओं, मेलों, रैलियों और मैराथन जैसे कार्यक्रमों में भाग लें। अपने घर पर तिरंगा फहराएं और अपनी सेल्फी को हरघरतिरंगा.com पर आपण ऐकलं का मग? का म्हणते मोदीजी? हो ऐकलं. तर याच्यासाठीच मी बोलावलो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला हर घर तिरंगा हा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी तुम्ही सगळेजण आपापल्या घरी तिरंगा फडकवायचा. आजची 13 तारीख आहे. 13, 14, 15 3 दिवस आपल्याला तिरंगा आपल्या घरी लावायचा आहे. अरे हा तर डोक्यातूनच निघाला होता तिरंगा लावायचा आहे म्हणून. त्यासाठीच मी म्हटलं बोलवतो आणि सांगून देतो. तर हे बघा, आपापल्या घराच्या आजूबाजूचा परिसर एकदम झाडून काढायचा. आणि देवदास तू मेंबर आहे ना, आणि रमेश तुमच्या इथली बाई कुंता मेंबरीन बाई आहेत, आणि बाकीचे मेंबर तर हजर आहेतच नाही. ते टोलीवरची मेंबरीन बाई त्या पण नाही आहेत हजर.
तर तुम्ही आपापल्या वार्डामध्ये सगळा परिसर झाडून काढायचा. आजूबाजूच्या लोकांना पण लावा ह्या कामासाठी. सरपंच काका, त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो, आपापले वार्ड झाडण्यापेक्षा काय म्हणतो महेश, आमच्या नवयुवक मंडळ आहे ना, तर आम्ही नवयुवक मंडळाचे सगळे सदस्य मिळून ग्राम स्वच्छता अभियान राबवतो. अरे हो, चांगली आयडिया आहे. तुम्ही करा सुरुवात, आम्ही पण येतो सहकार्य करायला. पूर्ण गाव झाडून काढू आणि मग आपापल्या घरी झेंडा फडकवायचा. काय म्हणता रमेश, शांताराम भाऊ, तयार आहात ना? हो हो बापा, ह्या कामासाठी का तयार नाही राहणार का? चला तर मग आता घरी चला, नाश्ता बिस्ता करा आणि मग लगा कामाला. नाही नाही भाऊ, मजाक केलो ना मी, मजाक केलो. नाश्ता बिस्ता काही करत नाही. आता पहिले गाव झाडून काढू, झेंडा फडकवू आणि नंतर नाश्ता करू. ठीक आहे बाबा, आता जशी तुमची मर्जी. मग नंतर म्हणाल नको की सरपंच भाऊने नाश्ता नाही चारला म्हणून. आता मी म्हणतो, रमेश भाऊनं कशाला नाही म्हणायला पाहिजेत होता. हा बोला ताई. वहिनी का सुरू आहे? काही नाही बाबा, आता आंघोळ पाणी झालं. आता हे तुमच्या भाऊंची वाट पाहत आहे जेवण करायसाठी. भाऊ वहिनी, भाऊ घरी नाही आहे? नाही ना बाबा, खूप वेळचे गेले आहेत, याचेच आहेत. आंघोळ बिंघोळ केला आणि गेले. वहिनी, तुम्ही तिरंगा नाही लावले का घराला? नाही ना बाबा. बाबा, आमच्याकडे तर हर घर तिरंगा मोहीम मस्त चालू आहे. प्रत्येक घरी तिरंगा लावून फडकवत आहेत. असं का? बघा वहिनी, मागच्या वर्षी पण आपण लावलं होतं ना, तुम्ही इथं लावले होते. हो बाबा, बरोबर आहे. 13 तारखेपासूनच लावला होता नाही का? आजची 13 तारीख आहे. आता कसं मी इकडे घरीच आहे ना, तर काही मला माहीतच नाही. ह्या पोरांनी पण काही सांगितलं नाही. बापा वहिनी, तुम्ही टीव्ही नाही बघत का? टीव्ही मध्ये तर दाखवत आहे खूप रॅल्या वगैरे निघून राहिले, हर घर तिरंगा. आता नाही पाहिले राधाताई. तिरंगा असेल ना, तो दिला होता ना ग्रामपंचायत मधून. हो, चांगला ठेवला आहे ना. दिला होता तर ठेवली आहे अलमारीमध्ये. लावा ना मग, फडकवा आणि राष्ट्रगान वगैरे म्हणा. हो, आता तुमचे भाऊ आले की सांगतो त्यांना. बरं झालं ताई फोन केले तर तुम्ही. ठीक आहे वहिनी, ठेवते मग फोन. हो हो ताई, ठीक आहे ठीक आहे. अरे शांता, ओ शांता. आले वाटते, हे कुठे गेले होते तर. बापा इथंच उभी आहे तरी अय नाही म्हणू शकत. अरे फोनवर बोलत होती वाटते. मी कशाला आहे म्हणू? मी कशाला आहे म्हणू? कुठं जाता तर सांगता का मला काहीतरी, की मी इथं जातो की तिथं जातो? आणि तुम्हाला माहित आहे, हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवायचा आहे ना. तर झेंडा लावायचा आहे की नाही घराला? सकाळपासून इकडे तिकडे जाऊन राहिले. शांता, तू बोळीच आहे. तू घराच्या बाहेर निघालीच नाही का? नाही निघाली बापा, घरचे कामच होते. आतापर्यंत घरचे कामच झाले. आता राधाताईचा फोन आला तर बोलत होती त्यांच्यासोबत. हा शांता, थोडाशी घराच्या बाहेर निघत जा. पूर्ण गावभर झाडू गिडू लावलं ना आम्ही. तुला काही माहीतच नाही आहे. असं का? बरोबर आहे. मी आंघोळ करत होती तेव्हा असा थोडासा आवाज वगैरे आला लोकांचा. मी म्हटली जाणारे येणारे लोक असतील. हा सोनू आणि विशाल पण आला आहे का तिकडे? हो हो, आता आवाज द्या ना, तिरंगा लावायचा आहे ना. आले पोरं हातपाय धुत आहेत. अन्ना पटकन आण तिरंगा, आण कुठं आहे ठेवला तर लावू आपण आपल्या घराला. अहो, आणि राष्ट्रगान पण म्हणायचं आहे, नुसतं लावायचंच नाही आहे. हो बापा, सगळं माहित आहे मला, तू सांगू नको. आता हा 3रा वर्ष आहे ना आपण लावत आहोत. हो बापा, मी तर विसरूनच गेली होती. आता राधाताईंनी सांगितलं त्यांच्या गावी मस्त हर घर तिरंगा सुरू आहे म्हणतात. ते आपल्या पण गावी आहे ना, सगळ्यांच्या घरी लावून राहिले. असं का? मीच मागे राहिली का बाबा? मलाच माहित नाही. आता जास्त गोष्ट सांगू नको, पटकन आण तिरंगा आणि आपण लहरवू आणि मग जेवण बिवण करू. हो, आणते. राजश्री ताई, संगीता ताई, संगीता नावाच्या आता 2 आहेत, संगीता ठाकूर आणि संगीता गोसावी. अजून पण आहेत कमेंट्स करणारे. आता मी लिहून नाही ठेवली आणि ज्यांचे नाव माझ्या लक्षात आहेत त्यांचे नाव घेतली. तुमच्या गावाकडे केलं का हर घर तिरंगा मोहीम? सांगा मग कमेंट्स करून. अरे बापा, लवकर आण ना तिरंगा. आता इथंच गोष्ट सांगायला बसली येई ना. हो, आणते. तिरंगी झेंडे को सलामी देंगे, सलामी दो.